नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजार. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. यापूर्वी मी शेवयाची खीर हे रेसिपी शेअर केले होते आणि ती रेसिपी तुम्हाला खूप आवडली. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. म्हणूनच मी आता आणखीन एक दुसरी मँगो शेवयाची खीर खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही खीर चवीला एकदम छानच आहे. तर आपण पाहू शकता, इथं मी 1.5 लिटर दूध घेतली आहे आणि 1.5 वाटी मँगो शेवई. हे मँगो शेवईचा कलर हा पिवळा असतो आणि हे असं कोणताही किराणा दुकानामध्ये सहज मिळते. आणि त्याचबरोबर इथं मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे. त्याच्यात काजू, बदाम, मनुके, जे की हे एक एक मुष्टी असं घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर पाऊण वाटी साखर पण मी इथं घेतलेली आहे. साखर हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त असं करू शकतो. आता गॅसवर बारीकवर मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून इथं बदाम मी हे भाजत आहे. बदाम आपल्याला फक्त थोडंसं कलर बदलेपर्यंतच भाजायचं आहे. एकदम काळे कुट्ट होईपर्यंत नाही, म्हणलं तर करपेपर्यंत असं अजिबात भाजायचं नाही. मग बारीक गॅसवर थोडंसं कलर बदामनी बदलला की लगेच ते आपल्याला इथं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी पण तेच करत आहे. नंतर आपण याचा कलर पाहू शकता. आता बदाम झाल्यानंतर मी काजू भाजत आहे आणि इथं पाहू शकता बदामला जास्त वेळ लागतो, पण काजू हे लगेच भाजले जातात. म्हणून कढईमध्ये घातलं की 2 मिनटातच आपण याला लगेच कढईच्या बाहेर काढायचं. जास्त उशीर त्याला भाजत बसायचं नाही, नाही म्हणलं तर ते करपण्याची शक्यता असते. आपण पाहू शकता काजू मी एकदम थोडंसं बदामी कलर होईल इथंपर्यंतच भाजून घेतलेली आहे. आता हे आहे मँगो शेवया, याला पण मी आता भाजून घेणार आहे. मँगो शेवया भाजले तरी पण चालतात आणि नाही भाजले तरी पण चालतात, पण भाजल्यामुळं त्याचा स्वाद आणि डबल होतो. त्याच्यामुळं मी हे मँगो शेवया थोडेसे असे 2 मिनटापर्यंत परतून घेत आहे. आता हे सगळं परतणं झाल्यानंतर आता आपल्याला दूध गरम करायचं आहे. आता माझ्याकडचं हे दूध हे वरव्याचं दूध आहे आणि ते मी एकदा गरम करून ठेवले होते. आता त्याच्यामुळं थोडंसं दुधामध्ये साय असलेलं आपल्याला दिसत आहे. आता तुम्ही जर पाकिटचं दूध वापरत असाल तर तुम्ही फुल फॅटवाला दुधाचं पॅकेटच विकत घ्या. त्याच्यामुळे खीर एकदम टेस्टी तयार होते आणि शिवाय घट्ट पण होते. तर मग मी इथं दूध गरम करायला ठेवले आहे. जेव्हा घट्ट दूध आपण गरम करत असतो, हे आता पूर्ण पाणी न घातलेलं निरसं दूध आहे आणि हे आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं सारखं याला फिरवायचंच आहे. कारण जर आपण ह्याला फिरवत बसलो नाही तर खाली करपण्याची शक्यता असते. दूध खाली करपू नये म्हणून याला अधूनमधून 2-2 मिनटानंतर सारखं ढवळत राहणे जरुरी आहे. तर आपण इथं पाहू शकता दुधाने उकळी हे घेतलेली आहे आणि दूध मी इथं थोडंसं असं आटून पण घेणार आहे. आता इथं दूध मला थोडं आटलेलं दिसत आहे. मग आता ह्या थोड्याशा आटलेल्या दुधामध्येच मी लगेच काजू, बदाम आणि साखर हे 3 वस्तू एकत्र घालून परत मी फिरून घेणार आहे. आता दुधामध्ये साखर घातल्यावर साखर पगळलं की दूध लगेच पातळ पडत असतं. मग परत त्याला मला आटवायचं आहे, म्हणून मी सुरुवातीलाच साखर हे घातलेली आहे. आणि काजू बदाम घालायचं कारण असं की जितका वेळ हे उकळत राहतील तेवढं ते दुधाला आणि एवढं चविष्ट आणि घट्टपणा आणून देतील, ज्याच्यानं दूध हे आवळूनच येईल. आता आपण इथं पाहू शकता दुधाला मी आता 5 ते 10 मिनटापर्यंत असंच उकळत ठेवणार आहे आणि ते आटवणार आहे. आता इथं दूध आटलेलं आहे. आता अशा आटलेल्या दुधामध्ये मी हे मँगो शेवया घालत आहे. आता मँगो शेवया शिजायला आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनिट असं लागणार आहे. बारीक गॅसवर असंच फ्लेम ठेवून हे शेवया पण आपल्याला इथं शिजवत ठेवायचे आहेत. आणि आपण पाहू शकता दुधामध्ये मस्त शेवया असं शिजत आहेत आणि बारीकवर छान अशी उकळी पण सगळीकडूनच येत आहे. आता एवढं झाल्यानंतर इथं मी अर्धा चमचा विलायची पावडर घालत आहे. अशी कोणती पण गोड वस्तू आपण तयार करत असाल तर विलायची पावडर पाहिजे त्याच्यापेक्षा किंचित थोडी जास्तच घालायचं. त्याच्यानं
एकदम पदार्थ हे चविष्ट तयार होतो. आता विलायची पावडर घातल्यानंतर मी 5 मिनिट दूध हे असंच उकळत ठेवणार आहे आणि आपण पाहू शकता आता दुधामध्ये शेवया पण एकदम छान शिजत आहे. या दुधाला असंच 5 मिनिटापर्यंत आपल्याला उकळत ठेवायचं आहे. आता आपण इथं पाहू शकता दूध हे आटलेलं पण दिसत आहे आणि त्याच्यामध्ये असलेले शेवया हे पण पूर्णपणे आता शिजलेले आहेत. मग आता शेवयाची खीर ही तयारच झाली आहे. मग अशा वेळेस आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे. आता शेवयाची खीर करायला मला 20 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे खिरीचं कढई खाली उतरून घालते. आता आपण पाहू शकता मस्त छान असं खीर इथं तयार झालेली आहे. तर मग काय मंडळी, खीर आता 5 मिनिट असं थंड झाली की मग त्याच्यामध्ये हे मनुके घाला. गरम खिरीमध्येच लगे मनुके आपण घालायचे नाही आहेत, त्याच्यामुळं खीर हे फुटू शकते. म्हणून खीर हे कधी पण 5 मिनिटं पहिला थंड होऊ द्यायची, मगच नंतर त्याच्यामध्ये मनुके घालायचे. आता मस्त अशी खीर इथं तयार झाली आहे. आता गरम गरम खीर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी आता लगेच खाऊ शकता, पण मला थंड खीर खायला आवडते. त्याच्यामुळे या मातीच्या भांड्यामध्ये मी खीर हे घालत आहे आणि नंतर हे खीर फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा हे थंड होईल तेव्हा मी खाणार आहे. तर मग काय मंडळी, येताना खीर खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खीर आवडेल. मँगो शेवयाची खीर एकदा तुम्ही घरी करूनच बघा माझ्या पद्धतीनुसार. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.